अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की देवपूजा करत असताना ना आपल्याला बऱ्याच वेळेस आळस येतो, झोप येते किंवा डोळ्यातून पाणीसुद्धा येतं. आणि ज्यावेळेस आपण समजा गुरुचरित्र पारायण करतो, स्वामीचरित्र पारायण करतो किंवा जप करतो, त्यावेळेस बघा तुम्ही म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत असं घडतं, म्हणजे घडतंच की डोळ्यातून पाणी येतं, जप करत असताना आळससुद्धा येतो किंवा पोथी जर आपण वाचत असू तर पोथी वाचताना आपल्याला म्हणजे झोपसुद्धा येते. असं वाटतं की सगळं इथं ठेवावं बाजूला आणि जाऊन झोपावं, असं सुद्धा आपल्या मनामध्ये विचार येतात. आणि त्याचबरोबर आपली सेवा तर चालू असते, आपला जप तर चालू असतो, पण आपल्या डोक्यामधील बाहेरील विचार असतात, वेगवेगळे विचार. म्हणजे आपल्यासोबत दिवसभर काय घडलं, आपल्या बाबतीत काय घडलं, किंवा त्यानं मला असं बोललं, ह्यानं मला तसं बोललं, असे बरेचसे विचार आपल्या. आणि आपण त्या म्हणजे विचाराच्या गोंधळातच आपण सगळीकडे फिरून येत असतो. आपलं शरीर तर देवापाशी आहे, देवघरासमोर बसलेलं आहोत आपण, आपल्या हातात जपमाळा आहे किंवा पोते आहे, पण आपलं मन इकडं तिकडं भटकतं, आपण सगळीकडे आपलं मन फिरून येतं. अशा बऱ्याच वेळेस आपल्या सोबत घडत असतं. आणि त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सुद्धा वाईट विचार हे सारखे सारखे येत असतात आणि त्याच्यामुळे आपली देवपूजेवर मन लागत नाही, आपली जी काही सेवा करतो त्याच्यावर मन लागत नाही. एक वेगळीच म्हणजे आपल्यामध्ये एक वेगळीच नकारात्मकता, निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते. आणि बघा, ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस आपल्या बाबतीत असं का घडतं, असा बऱ्याच ताईंचा प्रश्न आहे बरं का. बऱ्याच ताईंच्या मला कमेंट्ससुद्धा आलेल्या आहेत की ताई, मी ज्यावेळेस देवपूजा करते, जप करते, पोथी वाचते, त्यावेळेस मला झोपच येते, आळसच येतो, मग याचं कारण काय किंवा हे कशामुळं होतं. तर चला म्हणलं आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठी. तर आजचा व्हिडिओ संपूर्ण जाणून घ्या, नेमकं कारण काय आहे ह्याचं. आता बघा, मला जी काही माहिती आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की हे म्हणजे कशामुळं काय होतं, याचं रहस्य काय आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकदम व्यवस्थित मिळून जाईल. आता बघा, बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस घरामध्ये एखादी सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता आहे किंवा जी बाहेरील जी बाधा आहे, जी घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे, तर ती वाईट शक्ती आपल्याला सेवा करू देत नाही. त्या सेवेमध्ये अडथळे निर्माण करते ती म्हणजे ही वाईट शक्ती. म्हणजे मनामध्ये वेगवेगळे नकारात्मक विचार येतात आणि वेगवेगळे जे काही आळस, झोप, जांभळी याचं कारणसुद्धा घरातील निगेटिव्हिटी असते. आपल्या शरीरातील जी काही वाईट शक्ती असते, जी काही निगेटिव्हिटी असते, तर ती बाहेर निघून जात असते आणि आपल्या शरीरामध्ये एक दैवी शक्ती प्रवेश करत असते. दैवी शक्ती आपल्या शरीरात निर्माण होत असते, कारण आपण देवाचा जप करत असतो, पोथी वाचत असतो, पारायण करत असतो, देवपूजा करत असतो. त्याच्यामुळे आपल्यामध्ये देवी शक्ती येत असते आणि आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात असते. त्याच्यामुळे आपल्या सोबत हे रहस्य म्हणजे हे कारणं नक्की घडत असतात. आणि त्याचबरोबर आपल्या जे काही घरामधील निगेटिव्हिटी असते, त्याचबरोबर नकारात्मकता असते आणि त्याचबरोबर घरामध्ये जी काही पितृदोषाची कारणं आहेत किंवा घराला लागलेला जो पितृदोष आहे, तर त्याच्यामुळे सुद्धा आपण केलेल्या सेवेमध्ये भरपूर सारे अडथळे निर्माण होत असतात. कारण आपल्याकडून आपल्या पितरांची सेवा ही राहून जात असते. आपण देवपूजा करतो, सगळ्या काही सेवा करतो, पण आपण आपल्या पितरांना विसरून जातो. आपल्या पितरांच्या स्मरणार्थ आपण काहीच सेवा करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या पितरांची काहीही सेवा न केल्यामुळे सुद्धा आपल्या सेवेमध्ये अडथळे येत असतात. आपल्या सेवेमध्ये खूप सारे अडचणी येत असतात. त्याच्यामुळे देवपूजा करण्याच्या आधी सर्वात आधी पितरांची सेवा ही तुम्ही करायलाच पाहिजे. कारण आपण पितरांना कधीही स्मरण करत नाही, पितरांची कधीही सेवा करत नाहीत आणि आपण डायरेक्ट देवांची सेवा करतो. मग त्याच्यामुळे सुद्धा
आपण जे काही सेवा करतो, पूजापाठ करतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे ह्या कारणामुळे सुद्धा येऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला देवपूजा करण्यासाठी म्हणजे देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे. ती आसन बाजूला ठेवायचं आहे. ते आसन फक्त पितरांच्या सेवेलाच तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून बसून पितृस्तुती किंवा पितरांच्या जे काही सेवा आहेत बघा, नित्यसेवेच्या पुस्तिकेत आहेत, तर त्या दररोज तुम्हाला सेवा देवपूजा करण्याच्या आधी करायच्या आहेत. नंतर हातपाय तोंड धुवून ते आसन बाजूला ठेवून नंतर तुम्ही देवपूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर दररोज घरामध्ये पंचमहायज्ञसुद्धा तुम्हाला करायचा आहे. ज्या घरामध्ये पितरांची सेवा दररोज केली जाते, ज्या घरामध्ये पंचमहायज्ञ केला जातो, त्यावेळेस बघा तुम्ही ज्यावेळेस कोणती सेवा करत असतात, काही उपाय करत असतात, पूजापाठ करत असतात, पारायण करत असतात, तर त्यावेळेस तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये हे अडथळे येत नाहीत आणि तुम्ही केलेली सेवा, तुम्ही केलेला पूजापाठ हा सफलही होऊ लागतो. पण ज्यावेळेस तुम्ही हे जे काही मी आता सांगितलेले जे सेवा आहेत त्या सेवा केल्यानंतर, तर तुम्ही जर या सेवा केल्या ना, तर ताईनो बघा, तुमच्यासोबत जे काही आळस येणं, जांभळे येणं किंवा झोप येणं, हे जे काही प्रकार आहेत, तर हे प्रकार तुमच्यासोबत घडणार नाही. आणि ज्यावेळेस काही नवीन ताई असतात, तर त्यांच्यासोबत हा प्रकार हा नेहमी घडतो किंवा जांभळी येते, डोळ्यातून पाणी येतं, वाईट मनामध्ये विचार येतात. आपण सेवा तर करत असतो, जप तर चालू असतो, आपलं पोती आपल्यासमोर असते, पण आपल्या डोक्यामध्ये भलतंसलतं वेगळे विचार येत असतात आणि ते आपली सेवा करण्यापासून कुठेतरी विचलित आपलं मन होतं आणि आपली सेवा एकीकडे राहते आणि आपलं मन एकीकडे जात असतं. त्याच्यामुळे हे अडथळे आपल्यामध्ये निर्माण होतात. ते म्हणजे या कारणाने. तर आवर्जून ताईनो पितरांची सेवा करा, घरामध्ये दररोज पंचमहायज्ञ करा आणि त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करायला लागचाल त्यावेळेस घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, बाहेरील बाधा आहे किंवा समजा असे जे बाहेरील करणी बाधा जे आहेत, ते दोष जर तुमच्या घराला असतील तर ते सुद्धा हळूहळू या सेवेने कमी होऊन जातील. स्वामी महाराजांच्या नित्यसेवेने कमी होऊन जातील. ज्या बघा, तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं, त्याच्यामुळे तुम्ही आधी सेवा करायला सुरुवात करा. हळूहळू तुमच्या घरातील निगेटिव्हिटी, वाईट शक्ती, वाईट बाधा ही हळूहळू दूर होण्यास मदत होते आणि नंतर मग तुम्हाला हे आळस येणं, झोप येणं, डोळ्यातून पाणी येणं, डोक्यात वाईट विचार येणं, असलं काहीही येणार नाही. तुमचं लक्ष फक्त आणि फक्त सेवेवर आणि स्वामी महाराजांच्या नामस्मरणावर हे राहणार, म्हणजे राहणार हा माझा शब्द आहे. कारण माझ्यासुद्धा बाबतीत आधी असंच व्हायचं, ज्यावेळेस पूजापाठ करायची त्यावेळेस झोप यायची, झोपावंसं काही वाटायचं, असं टाईम झोपीचा नसताना सुद्धा झोप येत होती, आळस येत होता. पण दररोज ज्यावेळेस आपण सेवा करायला सुरुवात केली, ज्यावेळेस ही पितरांची सेवा म्हणा, ज्यावेळेस अमावस्याला एरवी जी काय पितरांची सेवा पंचमहायज्ञ करायला सुरुवात केली होती, त्यावेळेस माझ्यासुद्धा बाबतीत हे असं काहीही घडत नाही. तर आवर्जून तुम्ही सुद्धा घरामध्ये पंचमहायज्ञ करा, पितरांची सेवा करा आणि त्याचबरोबर ह्या बाकीच्या सगळ्या काही सेवा करा. आणि बघा, तुमच्या ज्या काही डोक्यामधील वाईट विचार आहे, जे काही नकारात्मकता आहे, ती सगळी काही दूर होणार म्हणजे होणारच. आणि हेच कारण आहे देवपूजा करताना आळस, झोप येणं, डोळ्यातून पाणी येणं आणि त्याचबरोबर डोळ्यातून पाणी येणं हा एक देवांचा म्हणजे संकेतसुद्धा असतो, चांगला संकेतसुद्धा असतो. किंवा त्याचबरोबर समजा आपण पूजा करताना एकदमच आपण डोळ्यातून पाणी येतं, आपण रडायला लागतो, तर शास्त्रानुसार हा सुद्धा शुभ संकेतसुद्धा मानला जातो. तर अशा प्रकारे ताईंनो, जर तुमच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर आवर्जून घरामध्ये या गोष्टी, हे उपाय नक्की करून पहा. तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.